तेल तापू दे ना, मग टाकू. थांब 2 मिनिटं. हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तर मस्त बरे राहा, हसत खेळत राहा, हसत हसत आपले व्हिडिओ बघा आणि स्वस्त खा, मस्त राहा. आज आहे गोकुळ अष्टमी, तर सर्वांना गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि 4थ्या श्रावणी सोमवारच्या पण बरं का. तर 4था श्रावणी सोमवार आहे आणि आजची शिवमूठ आहे जवस. तर ज्याला कोंडा पूजाला जायचं असेल त्यांनी नक्कीच जवस घेऊन जा पूजाला. आजची शिवमूठ ही जवस आहे. आणि सर्वांना पुन्हा एकदा गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज स्वयंपाक वगैरे काहीच नाहीये. आज फक्त खिचडी गरम करायची, म्हणजे फराळ. तर इकडे मी तयारी पूर्ण करून ठेवलेली आहे. फराळ गरम करण्याची, म्हणजे बटाटे पण उकडून ठेवलेले आहे आणि शेंगदाण्याचं भाजी पण बनवायची आहे. तर कोणाकडं काय काय म्हणतात, कोणाकडं बरबट म्हणतात, कोणाकडं झिरकं म्हणतात, तर आम्ही भाजीच म्हणतो. तर शेंगदाण्याची भाजी पण बनवायची. आणि बाहेर फुल पाऊस चालू आहे 2 दिवसापासून. म्हणजे फुल पण नाही म्हणता येणार बरं का. काही वेळा चांगल्या प्रकारे येतो, काही वेळा कमी येतो. तर आणि असं म्हणतात की गोकुळ अष्टमीच्या दिवशी ना पाऊस हा लागतोच. तर भरपूर पाऊस आहे आज. तर इथं मस्त मी आहे ना, त्याच्यातून पाणी गळते भांड्यातून. तर बघा, शेंगदाणे दळून ठेवलेले झिरकं करण्यासाठी. पूर्ण पाणी निघून जायला. इथं मस्त मी खिचडीसाठी ना बटाटे उकडून ठेवलेले. आणि इथं आहे साबुदाणा. तर इथं तेल टाकलेलं आहे मी आता. आणि इथं शेंगदाणे आणि मिरची दळून घेतलेली आहे. तर आमची नेहमी मिरची दळलेलीच असते, कापून मिरच्या काही टाकत नाही मी, दळूनच टाकत असते. आणि इथं ठेवलेले दिवा लाव आणि अगरबत्ती पण लाव. इथं शेंगदाण्याची भाजी बनवायची आहे उपवासासाठी. शाळेत नाही जायचं का आज? का सुट्टी किती आज शेंगा खोडायला? नेऊन घालणार तुला और पटापटा खुडून झाल्यावर. ड्रेस घ्यायचा ना आज शाळा, त्याच्यामुळं नाही तर आज सुट्टी पण घेतली असती. तर मस्त सकाळी सकाळी आज फ्रेश वातावरणामध्ये आम्ही शेंगा खुडल्या आहे. आणि इकडे अजून भरपूर आहे. आज 4च गल्ल्यांमध्ये एवढ्या शेंगा निघाल्या आहे. मागच्या वेळेस 20 किलो निघाल्यात तेवढ्या. वाटल्या पण का तू? धरा आता. तर एका गल्लीत तेवढ्या शेंगा निघाल्या आमच्यावाल्या. एवढ्या शेंगा आता कधी खुडायच्या व्हायच्या. आज तर 3च गल्ल्या झाल्या. 3 गल्ल्यांमध्येच 20 किलो निघाले. तर आज सकाळी सकाळी एवढं शेंगा खुडून झालेले आहे आमच्यावाले. आम्ही आज सकाळी खूप लवकर गेलो होतो 8 वाजता. आणि तिथे झाडाच्या आड लपली तिकडं, व्हिडिओमध्ये ना येऊ म्हणून. तर चला, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. नको येऊ तू तिकडंच लांब लांब लपून राहा. अजून जाय लांब साईडला जाय, कोपऱ्यामध्ये जाय ना अजून मागं. तर नको येऊ तू तिकडंच लांब लांब लपून राहा. अजून जाय लांब साईडला जाय, कोपऱ्यामध्ये जाय ना अजून मागं. तर वरती बघा किती शेंगा लागलेले आणि मस्त हिरव्यागार शेंगा आहे. आणि औषधं जर व्यवस्थित असले ना तर पावसाचं काही एवढं हे होत नाही. पण ज्या वेळेसले अति पाऊस होईल ना तर त्याच वेळेस मग थोडंसं फुलगळ होती आणि पानगळ पण होती, कारण फुलं पण कुजून जातात.
त्याच्यामुळं कळी थोडीशी कमी पडते कैरी, तर त्याच्यामुळं पावसाचा पण हे होऊन जातं. म्हणजे थोडा पाऊस असला तर काय वाटत नाही. त्याच्यानंतर शेंगा कुठून आल्यानंतर मग इथं बसलो आहे निवडण्यासाठी. तर त्याचे खूप हे असतात, शेंगा कुठून जर आणल्या त्याच्या निवडायच्या, परत त्या धुवायच्या, मग त्या भरायच्या आणि वजन करून मग ते व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवायच्या. तर मी इथं आलं होतं माझंवालं ज्या निब्बर शेंगा आहे ना तर त्यांचे दाणे काढायचं काम. कारण भाजी नाही केली बरं का, आणि बहुतेकांचं असं म्हणणं होतं की आता काही भाजीपाल्याचं टेन्शन नाही, पण तसं काहीच नाही. घरचं असलं की ते खावा नाही वाटत. तर अजून एकदा पण भाजी केलेली नाही आहे, आणि एकदाच केली होती बरं का, पण ती पण एकदम थोडीच केली होती आणि ती पण व्यवस्थित नाही लागली, तर त्याच्यामुळे काय मी भाजी केली नाही. बाकी मग हे दाण्यांचीच फ्राय करून खातो. तर निब्बर ज्या शेंगा आहे त्यांची मस्त त्याच्यातले जर दाणे काढले ना तर फ्राय खूप छान लागते. तर आम्ही तेच करत असतो नेहमी. आणि ज्या बाकीच्या उरल्या मग त्या आपले जनावरं जिंदाबाद, आणि किती निवडल्या ना तरी एक ना एक किडीची शेंग मागं राहतीच बरं का. तर त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्हीच निवडा, त्यांना काय दुसऱ्यांच्या हातचं निवडायला आवडत नाही. म्हटलं मग निवडा तुम्ही. त्याच्यानंतर मग इथं चालू होतं बाकीचं जनावरांना चारा पाणी. आणि किती पाऊस असला ना पण जनावरांना चारा पाणी हा वेळेवर लागतो, तसं माणसांना लागतो की त्यांना पण लागतो. तर त्याच्यामुळं मग मी इथं टाकलं त्यांना. नंतर थोडंसं गिन्नी गवत तोडून आणि त्याच्यानंतर मग इथं चालू होतं थोडंसं गबाळा काढलं. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, आणि जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.